सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन। स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासे भावभूत राई, ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासे भावभूत राई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। होताच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा कथेचा। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानिल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई भगवत पावने। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। मुक्ताबाई भगवत पावने। अद्यत्र जननी देवाची, अद्यत्र जननी देवाची, आजत्रय जननी देवाची, आजत्रय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्री जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती। विठ्ठला विठ्ठला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वीर, प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचे अखंड ध्यान करणारे
ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराया, त्यांना प्रिय असणारे, थोर असणारे, श्रेष्ठ असणारे जगद्गुरु, जगदवंदे, विश्वसंत, विश्वभूषण, वैराग्यचे परमूर्ती, देऊ क्षेत्र निवासी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी दानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा चिंतनीय महत्वाचा आणि संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग संतांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा असून अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा बोलतात, मी संतांचे उपकार काय सांगू. अहो तुकोबारा, तुम्ही जर सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, संतांनी माझ्या जीवनामध्ये सतत, नेहमी, सर्व काळ, नित्य, अहोरात्र, दिन रजनी निरंतर जागृती देण्याचं काम केलं. मी त्यांचे उपकार काय सांगू. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, संतांनी माझ्या जीवनामध्ये फार मोठी शिकवण दिली, मला सांभाळण्याचं काम केलं. मी त्यांचे उपकार काय सांगू. आणि याच्या पुढे जाऊन सांगतात जगद्गुरु तुकोबारा, संत जागवतात, संत सांभाळतात, संत शिकवतात, म्हणून त्यांच्यासाठी मी जीव जरी दिला तरी कमी पडतो. मी त्यांच्या ऋणातून कशानेही उत्तीर्ण होऊ शकत नाही. विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय जातो, तो म्हणजे असा की आई साहेब आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंच्या दरबारामध्ये हा अव्यात अखंड वर्षभर चालू असलेला श्री संत मुक्ताबाई अंतर्धान सप्तशताब्दी रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन आई साहेबांच्या दरबारामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपला काला झाल्यानंतर लगेच दुसऱ्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो, त्याचा काला झाला की लगेच त्यानंतरच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो. असा अखंड हरनाम सप्ताह हा वर्षभर आहे. ज्या पद्धतीने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव आपण वर्षभर संपन्न केला, त्याच पद्धतीने आई साहेबांचा 725वा रौप्य महोत्सव आपण या ठिकाणी अंतर्धान या ठिकाणी संपन्न करत आहे. विठाला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो. काय सांगू आता संतांचे उपकार. कारण की सज्जन माय बापो, या ठिकाणी आपल्या आवाजाने, आपल्या वाणीने सर्व महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे आई साहेबांचे कृपापात्र शिष्य आमचे परमश्री हरिभक्तपरायण परमार्थ प्रेमी विशालजी महाराज खोले मुक्ताई नगर यांनी आणि त्याचप्रमाणे आमचे परमश्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू सोमनाथजी महाराज हिवाळी आबा जालना या दोघांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि यांनी नियोजन करून महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी यांचे कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न केली होत आहे आणि होणार आहे. आणि त्यामध्ये माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी सेवा मिळाली. मला तर जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेमध्ये एवढंच म्हणावं लागतं की तरी माझ्या दैवा फार नाही. खरं तर या ठिकाणी जो जो माणूस ज्या ज्या पद्धतीने सेवा करत आहे तो भाग्यवानच आहे. विठाला उपस्थित आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय रवींद्रजी बाबा हरणे, एक वर्षापूर्वी आम्ही वरच्या मंदिरामध्ये 5 दिवस आई साहेबांचं चरित्राचं गायन केलं. बाबा त्या साक्षीला असायचे. खूप आनंद. मोठे माणसं ते मोठे असतात, जे लहानांना जवळ करतात तेच माणसं मोठे असतात. विठाला आणि आई साहेबांची काय शक्ती आहे. एवढे मोठमोठाली माणसं आहे पण सर्वांना आपलंसं करून घेतात. काय ताकद आहे महाराज आई साहेबांची. या ठिकाणी रवींद्रजी बाबा हरणे, पूज्य श्री गुरुवर्य विनायकजी बाबा हरणे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली असे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण काका महाराज खैरे जालना, त्याचप्रमाणे आपल्या आवाजाने सर्व महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आमचे आदरणीय किशोरजी महाराज दिवटे गुरुजी, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय चंदू महाराज, आदरणीय आमचे चंद्रकांतजी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे चैतन्य महाराज, या ठिकाणी असलेले सर्व गुरुबंधू महाराज मंडळी आणि त्याचप्रमाणे आई साहेबांची अव्यात सेवा करणारे
आमचे आदरणीय नितेनजी महाराज आणि याच ठिकाणी नित्य आई साहेबांच्या सेवेमध्ये रत असणारे आमचे आदरणीय उद्धवजी महाराज या ठिकाणी सुंदर अशी माझी माऊली ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही तर सर्वत्र आपण या सोहळ्याचा लाभ घेत आहे असे आमचे आदरणीय गणेश भैया, त्याचप्रमाणे आमचे मृदंगाचार्य महाराज, विनेकरी बाबा, आमच्यासोबत आलेले आमचे आदरणीय हरिभक्त परायण भागवत महाराज, किरण महाराज, निवृत्ती महाराज आणि आदरणीय सर्व गुरुबंधू मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल आदि शक्ती मुक्ताबाई. खरं तर सज्जनो माय बापो, या व्यासपीठावरून जेवढं वर्णन करावं या मंडळीचं तेवढं कमीच आहे. येताना आम्ही मुक्ताई साखर कारखान्यामध्ये गेलो, आमचे सपकाळ साहेब सुद्धा या ठिकाणी आलेत. खरं तर सर्व अन्नदाते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आई साहेबांची प्रतिमा प्रत्येकाला देणारे त्या प्रतिमेच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच मंडळी आहे. माझी मातृशक्ती आहे आणि आपण भाग्यवान आहे. आई साहेबांच्या दरबारामध्ये सेवा असल्या कारणाने मातृशक्ती फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. विठाला विठाला सज्जनो माय बाप्पा हो, आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी आई साहेबांच्या दरबारामध्ये प्रत्येक जण आपापल्या इच्छेने सेवा करण्यासाठी उपस्थित झालेला आहे. खरं तर जीवनामध्ये सर्वच माणसं महत्वाचे आहे, पण रामायणाने आम्हाला एक सिद्धांत दिलेला आहे. या ठिकाणी भागवताचार्य, रामायणाचार्य मंडळी उपस्थित आहे. गुरुजी, मला तरी असं सांगावंच वाटतं, रामायणामधून जर हनुमंतराय बाजूला केले तर रामायणामध्ये काहीच शिल्लक नाही आणि हनुमंतराय तेव्हा आपल्या समोर उभे राहते जेव्हा आपल्या समोर सेवा हा विषय येतो. माझ्या हनुमंतरायांनी जेवढी सेवा केली एवढी सेवा जीवनामध्ये कोणीच केली नाही. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि भक्तीची वाट जगाला दाखवणारे माझे जगद्गुरु तुकोबराय, पण तेही जगद्गुरु तुकोबराया माझ्या हनुमंतराला शरण जातात आणि हनुमंतराला म्हणतात, हनुमंतराया भक्तीची वाट कशाला म्हणतात तुम्ही मला ते सांगा. काय ताकद आहे महाराज, काय भक्तीच्या त्या वाटा. कारण का माझ्या हनुमंतरांनी सेवा केली आणि जगाच्या पाठीवरती सर्वात थोर ठरले. साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. विठाला विठाला अरे म्हणून आपण अन्नदानाची सेवा करतो, आपण साऊंडची सेवा केली, आपण माझी माऊली यूट्यूब चॅनलची सेवा या ठिकाणी करू लागलो, आपण टाळ वाजवण्याची सेवा करू लागला, आपण मृदंगाची सेवा करू लागले, आपण विण्याची सेवा करू लागले, कीर्तनकार येऊन कीर्तनाची सेवा या ठिकाणी करू लागले. पण आपण जी सेवा करतो आई साहेबांनी आपल्याला मान्य केलं, आपण त्या योग्यतेचे झालो आणि आपण योग्यतेचे नसताना आई साहेबांनी आपल्याला जवळ बोलवलं आणि आई साहेब आपल्याकडून सेवा करून घेतात. हे आपलं सर्वांचं महद्भाग्य. विठाला विठाला अरे म्हणून आई साहेबांच्या दरबारामध्ये सेवा आहे. सप्तशताब्दी रौप्य महोत्सव या ठिकाणी अंतर्धान सोहळा आई साहेबांचा आहे. कुठला अभंग निवडावा, कारण इथं सर्व दिग्गज मंडळी आहे. परंतु मलाही प्रश्न पडला काय सांगू, आणि जगद्गुरु तुकोबार सुद्धा विशाल बाबा या अभंगात म्हणतात काय सांगू. विठाला विठाला आता उद्धव बाबा आपण एकच सांगू, आई साहेब जसं म्हणतील तसंच सांगू. विठाला विठाला खरं तर सज्जनो माय बापो, या मृत्यू लोकामध्ये जर संत अवताराला आले नसते तर काय झालं असतं, फक्त चिंतन करून बघा. सज्जनो माय बापो, जो मार्ग चुकलेला आहे त्याला जीव म्हणतात आणि योग्य रस्त्याचं ज्ञान ज्यांना आहे त्यांना संत म्हणतात. आणि असे उच्च कोटीचे संत जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकांमध्ये तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आले. पण ते जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगामध्ये म्हणतात मी संतांचे उपकार काय सांगू. खरं तर आपल्यावरती अनेकांचे उपकार आहे, आपण जाण ठेवली पाहिजे. सज्जनो माई बापो, आई वडिलाचे आपल्यावरती उपकार आहे, भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे, संतांचे आपल्यावरती उपकार आहे, समाजाचे आपल्यावरती उपकार आहे, वृक्षाचे आपल्यावरती उपकार आहे, नदीचे आपल्यावरती उपकार आहे, या चंद्राचे आपल्यावरती उपकार आहे, सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे. अनेकाचे उपकार आपल्यावरती असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये फक्त संतांचे उपकार बोलतात. विठाला विठाला मग का हो जगद्गुरु
इतरांचे उपकार आमच्या कामाचे नाही का? जगद्गुरु तुकोबरा बोलतात निश्चित सूर्याचे आपल्यावरती किती उपकार आहे उद्धव बाबा, किती उपकार आहे. असं कधी झालं आपण दिवसभर सूर्याचा लाभ घेतला म्हणजे प्रकाशामध्ये राहिलो आणि संध्याकाळी आपल्याला पावती आली एवढं बिल भरा नाही. किती उपयोग आपण सूर्याचा घेतो, कधीच आपल्याला पावती येत नाही. सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे, चंद्राचे आपल्यावरती उपकार आहे, या मेघाचे पावसाचे आपल्यावरती उपकार आहे. पाऊस कधीच विचार करत नाही इथं हरिनाम सप्ताह आहे, आई साहेबांचा दरबार आहे, इथंच पडावं आणि तिकडं दुसरीकडं नामचिंतन होत नाही तिथं पडू नये असं कधीच पाऊस म्हणत नाही. त्या मेघाचे आपल्यावरती उपकार आहे, नदीचे आपल्यावरती उपकार आहे. किती नदीचे उपकार आहे सज्जनो माय बाप्पा हो. नुसतं महाराज म्हणतात वाचेने त्या मातेचं नाव जरी घेतलं तर सर्व दोष आणि सर्व पाप भस्म होत. वाच म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाच म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाच म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता जाती भंगा, वाच म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाच म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ जाती भंगा, जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती किंवा सकळ पापे जाती भंगा. काय ताकद आहे महाराज. नुसतं वाचेने गंगा गंगा म्हटलं तर आपले सर्व पाप जातात. नदीचे आपल्यावरती उपकार आहे, नदीचे आपल्यावरती उपकार आहे, या वृक्षाचे आपल्यावरती उपकार आहे. म्हणून झाड लावा एक लहान पुण्य होईन महान. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकोबराय बोललेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ती आमची सोयरे आहे. आणि आता जे शासन म्हणतं की शेततळे तयार करा, त्याच्यामध्ये पाणी साठवा, प्रत्येकाने अनेक प्रकारचे वने लावा, ते माझे ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबारा बोलतात नगरीची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावनी लावावी नानाविध. अनेक प्रकारचे झाडे लावा. कारण का ते आम्हाला आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळालं की ऑक्सिजनचा किती मोठा तुटवडा पडला. या वृक्षाने ते भरून काढलं. वृक्षाचे आणि वृक्ष कधी असा विचार करतो का यांनी झाड लावलं, यांनी आपल्याला लावलेलं आहे, यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, यांना सावली द्यावी आणि जो तोडण्यासाठी आला त्याला ऊन द्यावं. काय माझ्या माऊलीने वर्णन केलं. हा हा मी बोलणारच आहे. माझ्या माऊलीने खूप गोड वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. पण माझ्या माऊलीलाही जागा करणाऱ्या माऊली म्हणजे माझ्या मुक्ताबाई आहे. विठाला विठाला ज्ञानोबा बोलतात खांडावया घाव घाली कालावनी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दोघांनाही सावली देणारा या जगामध्ये जर कोण असेल तर तो म्हणजे वृक्ष आहे. आपल्याला फळ देतो, आपल्याला फुलं देतो, आपल्याला सावली देतो, आपल्याला ऑक्सिजन देतो. वृक्षाचे उपकार आहे. पण महाराज म्हणतात बाकीचे उपकार आहे त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं नाही. पण ते निरंतर सतत नाही, ते तेवढ्या काळापुरते आहे. परंतु भगवान महाराज म्हणतात संतांचे जे उपकार आहे ते निरंतर आहे. बघा बरं का इथं बसलेला असताना खरं तर कीर्तनाच्या अगोदर आमच्या नितीन बाबांना एवढं मोठं प्रसन्न केलं की बस. आणि भारदारी व्यक्तिमत्व आहे ते, म्हणजे बोलण्यामध्ये सांगतो मी विठाला विठाला. आमचे पंकज बाबा हे मंडळी असे भारदार मंडळी की ते पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. पण बोलण्यामधून माऊली विठाला विठाला. बिना जाणे होई नाही प्रीती. एखाद्या माणसाला जाणल्याशिवाय त्याच्यावर प्रेम निर्माण होत नाही असं बोलतात आपले गुरुवर्य वैकुंठ असे जयराम बाबा भोसले. आम्ही बाबाकडे राहिलो 2002-03 बेटामध्ये.
आणि नंतर 3 ते 7 संस्थेमध्ये राहिलो. छोटे कदम माऊली वगैरे आम्ही सर्व वाल्मिक महाराज. आणि बाबा सायकलीवरती यायचे आणि बाकी लोक म्हणायचे काय म्हातारा माणूस हो, आम्ही इकडे दर्शनाला चालून हे सायकलीवर येते. पण बाबा काय व्यक्तिमत्व आहे, बाबा काय अधिकारी व्यक्तिमत्व आहे हे फक्त आपल्याला माहित होतं. विठाला विठाला तसे आपला विषय चालू होता की बाकीचे अनेकांचे उपकार आहे, भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. कधी कधी माणसं म्हणतात उद्धव बाबा देवदेव काय करावं, आम्ही नाही देवदेव केला तरी आमचं जीवन चालतं. कधी कधी माणसं म्हणतात का हो तुम्ही लय हरी हरी करता, तुम्हाला मरण येणार नाही का? मरण तर आपल्याला येणार आहे, आम्ही काहीच करत नाही मग आम्हाला काही येणार नाही का? तुम्हाला येणार आहे. पण रामायणातला विषय सांगतो. रामायणामध्ये असं झालं, ज्यावेळेस रावण मारीच मामाकडे गेले आणि मारीच मामाला सांगितलं तुम्हाला हरण व्हावं लागतं. कशासाठी? तुम्ही जर मायवी हरण झाला तर राम तुमच्या पाठीमागे येईल आणि मी सीतेला हिरावून नेईल. लक्ष देऊन ऐका, मारीच मामाने सांगितलं हे दुष्ट काम आपण करणार नाही. काही माणसाची इच्छा नसताना सुद्धा मजबूरमुळे त्यांना ते काम करावं लागतं. मग मारीच मामाने विचार केला जरी झालो हरण तरी रामाकडून मरण, आणि नाही झालो हरण तर या दुष्ट रावणाकडून मरण. या दुष्ट रावणाच्या हातून मेल्यापेक्षा माझ्या रामाच्या हातून मेलेले श्रेष्ठ आहे. काय ताकद आहे महाराज, रामाच्या हातातून मेलेले श्रेष्ठ आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, कोण्या जाती जन्माला आला, कोण्यात कुठं जन्माला आला माणूस, किती लहान आहे किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, त्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती किती मोठी आहे हे महत्वाचं आहे. तसं परमार्थ करूनही जाणंच आहे आणि न करता सुद्धा जाणंच आहे. मग परमार्थ करून जाणं, मुक्ताबाईचा सोहळा करून जाणं म्हणजे रामाच्या हातून जाणं, आणि न करता जाणं म्हणजे रावणाच्या हातून जाणं. हे कोणाच्या हातून जायचं ज्यांनी त्यांनी ठरवा सिद्धांत तुमच्या समोर मांडलेला आहे. विठाला आपला विषय चालला होता निरंतर जागृती देणारे संत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. आपण जर चिंतन केलं तर यच्च यावत मनुष्य मात्राचा जर विचार केला तर 2 प्रकारचे वर्ग आपल्या समाजामध्ये दिसतात, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ. केलेल्याचं जो हनन करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती जे जे उपकार केले त्यांना विसरून जाणं, मुक्ताबाईने माझं जीवन घडवलं पण आई साहेबांनाच विसरून जाणं याला कृतज्ञ म्हणतात. विठाल विठाल आज आमचे विशाल बाबा खोले इथं टाळ घेऊन उभे. मी 2 दिवसापासून कीर्तन ऐकू लागलो. रात्री अक्रू बाबाचं ऐकलं, पहिल्या दिवशी आमचे काका महाराजांचं ऐकलं. किती व्यक्तिमत्व आहे अहो, एक तारीख भेटत नाही. आम्ही आमच्या पिंपळगाव रेणुकाई पंचकृषीमध्ये सर्व महाराज मंडळी म्हणून फिरत्या चतुर्थीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. म्हटलं बाबा एक सेवा, लांब लांब कीर्तन असतात बाबांचे, पण तरीही ज्या आई साहेबांनी आपल्याला घडवलं त्या आई साहेबाच्या दरबारात सेवा झालीच पाहिजे म्हणून टाळ घेऊन उभं राहणं व्यक्तिमत्व. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे. ही साधी गोष्ट नाही, ही आई साहेबांची कृपा आणि ही सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. विठाल विठाल ज्या संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला आणि ज्यांच्या सद्गुरू जोग महाराजच्या शताब्दी महोत्सवाला आपण हजर होतो आळंदीमध्ये, किती गुरुवारे मंडळी आपले पांडुरंग बाबा घुले सारखे मंडळी टाळ घेऊन उभे राहतात, गुरुवारे बंडा तात्या सारखे महाराज टाळ घेऊन उभे राहतात. या परंपरेचे आपण आहे. इथं एखादं थोडं कीर्तन एखाद्या ठिकाणी केलं तर आपण म्हणतो तुम्ही खाली का बसले हो टोपी काढून, त्यामध्ये नाही मी कीर्तनकार आहे ना आता. आणि इथं महाराष्ट्र गाजवणारी मंडळी आहे पण आई साहेबांची सेवा. विठाल विठाल ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं, ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आम्हाला भक्ती मार्गाला लावलं त्यांना विसरून जाणं याला कृतज्ञ म्हणतात. थोडक्यामध्ये सांगू का, कथा सांगून वेळ घेणार नाही. ज्यांनी आपल्यावरती उपकार केले आपण जर त्यांना विसरून जात असेल तर त्याला भस्मासुराची अवल्याद म्हणतात. आणि ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना जर त्याची जर आपण आठवण ठेवत असेल तर त्यांना शुकाचार्यजी महाराज म्हणतात. विठाल विठाल भस्मासुराला वर दिला भगवान शंकराने, तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल. पण भगवान शंकराला कुठं माहितीये याला मी दररोज सोबत नेऊन हात अपक्ष फॉर्म भरेल म्हणून. तसंच होतं, ज्याला मोठं करा ते म्हणतं माझ्यामुळे तो खोदी खोदी तिकडे जायचं नाही पण ते सहज आलं ते. विठाल विठाल बाबा आपण लहानपणा गुरुवारी मंडळी सोबत फिरतो आणि फिरल्याच्या नंतर काय होतं, त्या घराची आपली सर्व सदस्याची ओळख राहते. आणि एखाद्या माणसाला सोबत नेलं ते म्हणते बाबर त्याला मी त्या घरी नेलं,
म्हणजे माणसं म्हणतात नाही त्यांना मी असं केलं, परंतु याला विसरून जाणं त्याला कृतज्ञ म्हणतात. भस्मासुराला वर मागितला, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. भगवान शंकर म्हटले तथाच तू. भोळो दैवते शिव भोळा, म्हणून शिवरात्रीला फार मोठा उत्सव होतो. आईसाहेबांच्या दरबारात बऱ्याच वेळेस सेवा करण्याची योग आली आमची शिलसूरची दिंडी देवबाप्पा महाराजची. खरं तर सज्जनो माई बाप्पा, भस्मासुराने काय केलं, भगवान शंकराच्या डोक्यावरतीच हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णूने त्यांना वाचवलं. लक्ष देऊन ऐका, जेव्हा भगवान विष्णूवरती संकट आलं त्यांनी भगवान शंकराचा धावा केला, आणि जेव्हा भगवान शंकरावरती संकट आलं तेव्हा भगवान विष्णूचा धावा केला. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू. काय वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. मी सकाळीच भोकरदनला एक कार्यक्रम होता, साहित्य परिषद, तिथं बोललो की संत, ग्रंथ, मंत्र, साधना आणि पंत हे पंचतत्व ज्यामध्ये आहे त्याला संप्रदाय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हरिहराचा भेद नाही, सर्व एकच आहे. फक्त अंतकरणाने, प्रेमळ अंतकरणाने निर्मल मन जन सोमोई पावा. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि सज्जनो माय बाप्पा, भस्मासुराने भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णूने त्याला समाप्त केला. आपल्याला विषय माहित आहे. याला विसरणारे म्हणतात, आठवण ठेवणारे. अरे पांडवाच्या राजश्व यज्ञामध्ये एक भाताचं शीत खाल्लं होतं आणि त्यांच्या ऋणातून कधी उत्तीर्ण होईल ही सारखी चिंता शुकाचार्यजी महाराजांना लागली होती. आणि ज्या वेळेस परीक्षित राजाला शाप दिला गेला, शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये साप टाकला आणि शाप दिला, 7 दिवसामध्ये तुझा अंत होईल. शुकाचार्यजी महाराज आले, 7 दिवसात भागवत सांगितलं आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. याला म्हणतात आठवण ठेवणारे. तसं जगद्गुरु तुकोबारा बोलतात, मी लहान होतो, मी अणु रेणूपेक्षा आज महान झालेलो आहे. ही ताकद जर कोणाची असेल तर ती संतांची. मग खाऊ तुकोबारा, तुम्ही कोण्या संतांचं नाव घेत नाही, पण तुकोबारा म्हणतात माझ्या अगोदर जे जे संत झाले त्या संतांचे माझ्यावरती उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबा, तुकी तुकला तुका विश्व भरून उरला लोका. या विश्वामध्ये सर्वत्र जी माझी कीर्ती आहे ती संतांमुळे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात, सर्वस्व मला असं वाटतं आपण सुद्धा भाग्यवान मंडळी. आपण सर्वस्वाने ज्या आई साहेबाच्या दरबारामध्ये आलो, की आई साहेब म्हणजे महान आहे. ज्यांनी चांगदेव, ज्यांनी श्री संत चांगदेव महाराज, ज्यांनी श्री संत नामदेव महाराज, ज्यांनी श्री संत ज्ञानदेव महाराज, या तिघांना जाग करण्याचं काम ज्यांनी केलं त्या म्हणजे माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे. त्या म्हणजे मुक्ताबाई आहे. आणि त्यांनी आपल्याला सुद्धा जागा केलं की आपण सर्व सोडून इथे सेवेला आलो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून का हो तुकोबारा, मग तुकी तुकला तुका विश्व भरून उरला लोका, अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढी मोठी ताकद संतांनी जर तुमच्या जीवनामध्ये निर्माण केली तर तुम्हाला कसं वाटतं. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, जीवनामध्ये असं करावं की त्यांचं दास्यत्व पत्करावं, त्यांच्यावरतीच विश्वास ठेवावा जे आपल्या जीवनामध्ये आपलं हित करतात. तुकोबारा बोलतात, संत माझं जीवन घडवतात, संतांनी माझ्या जीवनात माझं हित केलेलं आहे, म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. मी संतांचा दास झालो. खरं तर माणसाने आस्याचा दास व्हावं की त्यांचं दास झाल्यानंतर निश्चित आपला उद्धार झाला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, महाराज म्हणतात गती आदो गती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे. कारण का जतन करा धावते सैरा ओढाळे. हे मन ओढाळ आहे, परंतु भगवंत आणि संत याला मनाला आकळून घेत असतात. भाव बळे आकळ एरी विना किंवा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिले, तुमचे चरण निवांत राहिले मन. एक संत आणि भगवंत म्हणून या दोघांचे आपल्यावरती फार मोठी उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात, आता सर्वस्वाने मी संतांचा दास झालो. माझ्या ज्ञानोबरा असतील, माझे गुरुबा काका असतील, श्री संत नामदेव महाराज असतील, श्री संत निवृत्तीनाथ महाराज असतील, श्री संत सोपान महाराज असतील. आपण किती भाग्यवान मंडळी आहे. ज्ञानोबरा, तुकोबारा, रोहिदास महाराज, चोखोबारा, सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, कबीर, मोमिन, लतीफ, मुसलमान, सेना नाविदान, विष्णू या वैष्णवांच्या परंपरेचे आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारा बोलतात, या वैष्णवांच्या परंपरेवरती, या संतांवरती विश्वास ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर जीवनामध्ये कुठंच आपल्याला आड गुंता येणार नाही. का त्यांनी मार्ग दाखवून, अगोदर कोणी मार्ग दाखवलेला आहे, संतांनी मार्ग दाखवलेला आहे. खरं तर मनोमार्गे गेला तो ते तिची मुकला. परंतु महाराज म्हणतात
मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले आधी आधी राव मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते तेनेची पळते चालू जाता तेनेची पळते चालू जाता मार्ग धावून गेली आधी दयानिधी संतते. ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. पण कोणी लक्ष देऊन ऐका, ज्या वाटेनं आपण गेल्यानंतर आपला उद्धार होत असेल ती वाट फक्त संत दाखवतात. या मृत्यू लोकामध्ये या कलियुगामध्ये जीवन जगताना वाट दाखवणारे फक्त संत आहे, वाट लावणारे भरपूर आहे. म्हणून जायचंच असेल तर त्यांच्या दरबारात जा जे आपल्याला योग्य वाट दाखवतात. विठाला विठाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस उच्च कोटीचं वर्णन संतांबद्दल करू लागले त्यावेळेस काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबाराकडे गेले आणि तुकोबारांना विचारू लागले, का हो तुकोबाराय, तुम्ही एवढं मोठं वर्णन संतांचं करू लागले, एवढा मोठा उच्च कोटीचा भाव संतांबद्दल सांगू लागले, नेमकं त्यांनी तुमच्या जीवनामध्ये काय केलं? जगद्गुरु तुकोबारा बोलता, संतांनी माझ्या जीवनामध्ये काय केलं मी ते काय सांगू. अभंगाचं पहिलं काय सांगू आता संतांचे उपकार 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 काय सांगू आता संतांचे उपकार
द्यावे त्यासी व्हावे उतरा काय सांगू आता मी सुद्धा काय सांगू. वा खरं तर मला सुद्धा बाबा असतील विशाल बाबा असतील यांच्या ऋणातून उत्तीर्ण होता येणार नाही. एवढी मोठी सेवा दिली. आमचे आता उद्या संतोष महाराज आढळणे त्यांचं कीर्तन आहे. आमचे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली शिलोकपूर त्यांचे नेहमी इकडे कीर्तन होतात. खरं तर अनेक ठिकाणी सेवा होणं हे तर महत्त्वाचंच आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा हे तर महत्त्वाचं आहे. पण प्रत्यक्ष आई साहेब अहो चला गर्दी आहे 2 मिनिटं दर्शन करा चला समोर. पण 2 तास आई साहेब समोर आहे हे किती भाग्य आहे. विठाल विठाल. खरं तर सज्जनो माय बापो आई वडिलाच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. भगवंताच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. संतांच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. भगवान परमात्मा आपल्याला जगवीत असतो. आपण जगत असतो आणि संत जागवत असतात. संत आपल्याला जागवतात. उठा जागे भारे आता उठा. कीर्तनातून नका उठो नाही तुम्हाला महाराज शास्त्री लगेच सुट्टी देत असते. तसं काही नसते बरं. तसं नाही. बरोबर वेळेत 8:30 ते 10:30 जसं नेहमीच असतं तसं 6:30 ते 8:30 15 मिनिटं बाकी आपले. आता तुम्हाला बरं झालं लवकर. विठाला विठाला. अहो आनंदाचे क्षण लगेच जात असतात. दुःखाचे कसे जात नाही. आम्हाला असं वाटतं आमच्या विशाल बाबाची कथा अजून चालली पाहिजे पण लगेच आरती होऊन जाते. म्हणजे बरोबर वेळेतच होती पण आनंदाचा क्षण लगेच जातो. म्हणून काय करा आई साहेबांना आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून आई साहेबांना प्रार्थना करू की आई साहेब आता आम्हाला कुठं आनंदाचा श्वास घेता आला की पांडुरंगाची जी आपली माऊली आहे विठू माऊली जी सर्वांची आई आहे त्या पांडुरंगाचा कार्तिक सोहळा यावर्षी पंढरपूरमध्ये संपन्न होणार आहे. सज्जनो माय बाप्पा हो अहो ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस मी रात्री बोललो कीर्तनामध्ये की एखाद्या वेळेस आईनं जर लेकराला मारलं तर मुलगा वडिलाकडे जातो. वडिलांनी मारलं तर तो आईकडे जातो. दोघांनी मारलं की तो भावाकडे जातो. त्यांनी मारलं तर तो बहिणीकडे जातो. या सर्वांनी मारलं तर तो चुलत्याकडे जातो. पण पांडुरंग परमात्म्याला तुकोबारा बोलता का रे पांडुरंगा अरे तू आम्हाला एवढं दूर काय केलं. षष्ठी झाली नाही तुकाराम बीज नाही कार्तिक वारी नाही आषाढी वारी नाही. जसं पाण्यापासून मासुळी काढल्यानंतर बाहेर फेकल्यानंतर ती तळमळती तसं आपण सर्व भजनासाठी कीर्तनासाठी वारीसाठी तळमळत होतो. सज्जनो माय बापो तुकोबारांनी म्हणावं पांडुरंगाला पांडुरंगा तू माझी आई आहे. तू माझा बाप आहे. तू माझा वडील आहे. तू माझं सर्वस्व आहे. तुझ्या शिवाय या जीवनामध्ये या माझं कोणीच नाही. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल बाप माय विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल बाप नाही गोता विठ्ठल विना नाही गोता. तुका म्हणे आता दुसरे तुका म्हणे
जयराम बाबा भोसले म्हणायचे, ज्यांचे नाटपाट त्यांचा कीर्तनाचा थाट. नाटातला अभंग आहे, पहिलाच अभंग आहे, का गोड आहे. आणि खरं मी याच्यामुळेच बोललो नाही आनंदासी. आणि खरं तर असं आहे, मला सांगा किती सलाईन, किती इंजेक्शन, किती गोळ्या घेतल्या म्हणजे एनर्जी निर्माण होईल. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस, ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा. कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये, वारीमध्ये खरं तर आपण भाग्यवान आहे. आणि आमच्या जालन्याचंही भाग्य आहे आमचं सर्वांचं, की अवघ्या 2 तासामध्ये आमच्या आबांनी जालन्यामध्ये आईसाहेब पंढरपूरहून येणार म्हणून एवढं सुंदर नियोजन केलं. ही आईसाहेबाची कृपा आहे फक्त, दुसरं काही नाही. अहो कुठेही शब्द टाका कमीच नाही. आम्ही भाग्यवान मंडळी की आमच्या भोकरदून आईसाहेबाची दिंडी जाते समोर. म्हणजे खरं तर जेवढी संतांची सेवा जीवनामध्ये होते ती कमीच आहे. सज्जनोमाई बापू, जीवनामध्ये सेवाच महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय काय चालू होता, आपण अभंगवणीकडे का आलो. मी हे सांगत होतो की मध्यंतरी कोरोनाचा काळ होता आणि त्या कोरोनामुळे आपल्याला आनंद घेता आला नाही. मी याच्यामुळे सांगत होतो की आमचे आदरणीय गुरुबंधू विशालजी महाराज खोले यांचं आम्ही आईसाहेबांचं चरित्र आम्हाला ऐकण्याची इच्छा झाली सर्व राजूरवासियांना, श्री क्षेत्र राजूर गणपतीमध्ये. आणि त्या गणेश जयंतीच्या उत्साहामध्ये महाराजांचं कथाही सुद्धा ठेवली आईसाहेबांचं चरित्र. पण तो कार्यक्रम काही कोरोनामुळे झाला नाही. पण आईसाहेबांना हीच प्रार्थना करू की इथून पुढं प्रत्येकाला हा आनंद घेता आलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. बाई की निरंतर जागृती देण्याचं काम संत करतात. तुकोबारा बोलतात, मी त्यांचे उपकार काय सांगू. आपला विषय चालू होता भगवंताचे आपल्यावरती उपकार आहे. कारण देवे दिला देव भजना, दिले इंद्रिय हातपाय कान, जेने हा जीव दिला दान. भगवंताचे आपल्यावरती उपकार आहे, संतांचे आपल्यावरती उपकार आहे. निरंतर जागृती देणारे फक्त या मृत्यू लोकांमध्ये जर कोण असेल तर ते म्हणजे संत आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग उठा, जागे व्हा, भगवंताचं चिंतन करा सांगणारे या मृत्यू लोकांमध्ये संत आहे. लक्षात नाही का, आई साहेबांचा सप्तशताब्दी रौप्य महोत्सव अंतर्धान सोहळा चालू आहे. मला काय सांगायचं आहे, संतांनी तुम्हा आम्हाला जागं केलं, संतांनी साधकाला जागं केलं, संतांनी देवाला जागं केलं. पण याच्या पुढे जाऊन सांगायचं, संतांनी संतांना सुद्धा जागं केलं. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला जाग केलं. बाबांनो, अज्ञानामध्ये राहू नका. कारण का अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय, भजनाशी उरले ते पाहेगा. भजनासाठी काहीच नाही, मग जागा व्हा, सावध व्हा. लक्षात नाही का, वडील मुलाला जागा करत असता, अरे बाळा तू विद्यार्थी आहे, आता अभ्यास करण्याचं तुझं वय आहे, तू जर आता योग्य काळात योग्य वयामध्ये अभ्यास केला तर कुठंतरी क्लासतून अधिकारी होतील, नाहीतर जीवनामध्ये पश्चातापाशिवाय काहीच नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, नव समाज निर्मितीचं, व्यक्तिमत्व विकासाचं जगामध्ये प्रभावी साधन जर काय असेल तर त्याला शिक्षण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पण शिक्षणासोबत जो माणूस ज्या क्षेत्रामध्ये उच्चांक गाठलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये जर अध्यात्म असेल, संतांचे विचार असेल तर त्यांची कधीच हानी होत नाही. म्हणून संत वाङ्मय आपण भाग्यवान आहे महाराज. आपल्या ज्ञानेश्वरी मिळाली, आपल्याला गाथा मिळाला, आपल्याला भागवत मिळालं, आपल्याला चांगदेव 65 मिळाली, आपल्याला अमृत अनुभव मिळाला. फक्त एकच आहे, त्या वचनाचा आपण अंगीकार करायचा आणि त्याचं सारखं, ज्याला अभ्यास म्हणतात, घोकन म्हणतात, ज्याला पारायण म्हणतात. मग पारायण का, ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं, नाथ भागवताचं पारायण का करावं, तुकोबारांच्या गाथेचं पारायण का करावं, की जीवनामध्ये चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, या एका चरणाने जीवनामध्ये माणसाचा उद्धार होतो. तीर्थयात्रेला लावणारे आपल्याला आई साहेब आहे. मगाची नितीन बाबा आपला विषय झाला की आई साहेबांच्या दरबारामधून की तीर्थयात्रा केलीच पाहिजे हा संदेश देणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे. पण त्याचा उगम जर कुठून झाला असेल तर तो आई साहेबांच्या दरबारामधून झालेला आहे. काय ताकद आहे महाराज.
मी आणि माझी आई 2 वर्षापूर्वी रामेश्वर तिकडे गेलो. आमचे चंदू मामा म्हणजे महाराज स्टेशनवरतीच भेटले आणि भेटल्यानंतर म्हटलं बाबा आई साहेबाच्या दरबारातले तुम्ही कसं ओळखले महाराजजी? मग त्यांना म्हटलं अहो आपण संस्थेमध्ये सोबत आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांची भेट झाली होती पुण्यामध्ये दिंडीला एकत्रच. विठ्ठल विठ्ठल आमची सुद्धा सोहळ्यामध्ये राजुरेश्वर प्रसाद दिंडी आणि त्यांची सुद्धा दिंडी आणि दोन्ही दिंड्या एकत्र मिळाल्या. आता वारकऱ्याला काही नसतं पण ते दिंडी चालकाला प्रश्न राहतो की आता हे कसं करावं, इथं नेमकं कोणाचं आक्रमण आहे अगोदर. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हा आम्हाला जागृती देणारे संत आहे. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार, साधकाला जागे करणारे माझे संत आहे. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल जाईल हा नरदेव मग कायचा भगवंत. नरदेव जाईल, जाग व्हा, सावध व्हा, आपलं हित करून घ्या. लक्ष नाही का कोरोनाच्या काळामध्ये अनेक माणसं आपल्याला सोडून गेले, असं वाटत नव्हतं त्यांना की आपण जाऊ. पण सज्जनो माय बापा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा कोणी सोडू शकत नाही. मग खरं तर संतांचे उपकार एवढे मोठे आता या क्षणाला हेच आहे की भगवान परमात्म्याने आणि संतांनी आपल्याला जिवंत ठेवलं, कोरोनापासून आपल्याला वाचवलं. याच्यापेक्षा कोणते उपकार पाहिजे संतांचे? याच्यापेक्षा मोठे उपकार कोणते आहे? हेच फार मोठे उपकार आहे. म्हणून महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. याच्या पुढे जाऊन सांगायचं तर संतांनी देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा आता, पांडुरंगाला जाग केलं. कोण जाग करणारं कोण आहे? संत आहे. मला या महत्त्वाच्या मुद्द्यावरती यायचं आहे. आई साहेबांचा हा सप्तशताब्दी रौप्य महोत्सव अंतर्धान सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आई साहेबांनी एवढ्या ज्ञानोबारांना जर जाग केलं नसतं आई साहेबांनी तर काय झालं असतं? आपल्या ज्ञानेश्वरी मिळाली नसती, आपल्याला हरिपाठ मिळाला नसता, आपल्याला चांगदेव 65 मिळाली नसती, आपल्याला अमृतानुभव मिळाला नसता. हे जर कोणामुळे मिळालं तरी माझ्या मुक्ताबाईंचे उपकार आहे आपल्यावरती. तुम्हाला महाराज मुक्ताबाईंनी संतांना जाग केलं. हो, कसं जाग केलं ऐका. ज्ञानोबाराय मधुकरी मागण्यासाठी गेले, मधुकरी दिली नाही. इंद्रायणीमध्ये स्नानासाठी गेले, स्नान करू दिलं नाही. लक्ष देऊन ऐका. आपण मंडळी भाग्यवान आहे. गुरुवर्य वैकुंठवासी सकाराम बाबा, गुरुवर्य लहरी बाबा, स्वानंद सुकोणे सद्गुरू जोग महाराज, ह्या मंडळीने आपल्याला ही परंपरा सोपी करून दिली. किती जुन्या मंडळीने कष्ट काढले. प्रतिकूल अवस्थेमध्ये परमार्थ करणारी ही मंडळी आहे. आता तर एवढी अनुकूल अवस्था आहे, आताच्या सारखा अनुकूल काळ कोणताच नाही परमार्थासाठी. फक्त करा. म्हणून तुकोबारा बोलता सांगतो तुम्हासी बाजारे, फक्त भगवंताचं चिंतन करा. अहो अन्नदाते तयार आहे बघा बरं का. विशाल बाबांनी सांगितलं प्रत्येकाला प्रतिमा द्यावं लागते. आई साहेबांची प्रतिमा देणारे मंडळी तयार आहे. तुम्हाला कीर्तन हो आल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हटलं बघा बरं का एवढे मोठे मंडळी आहे की ज्यांना जो शब्द टाकला तो शब्दाचं पालन करणारी मंडळी आहे. ही आई साहेबांची कृपा आहे. विठाला विठाला ज्ञानोबा आले. खरं तर सज्जनो माय बापो एखादा चांगला माणूस जर चांगलं काम करत असेल ना, तुम्ही माझी माऊली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व या कीर्तनाचं श्रवण करू लागलात. आई साहेबांच्या दरबारामधून लक्ष देऊन ऐका. एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला सहकार्य करा. आणि सहकार्य करता आलं नाही तर करू नका, पण त्याला थांबवण्याचं रोखण्याचा प्रयत्न करू नका. अरे तुम्ही जर त्याला थांबवलं, अरे तुम्ही जर त्याला रोखलं आणि तुम्ही जर त्याला प्रतिबंध घातला, त्याला जर ते चांगलं काम करू दिलं नाही तर किती हानी होती याचं जिवंत उदाहरण म्हणजे आई साहेब आपल्या समोर आहे. आई साहेबांनी जर माझ्या ज्ञानोबारांना जाग केलं नसतं तर काय असतं महाराज? ज्ञानोबारांना जाग केलं म्हणून आपण महत्वाचे आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर सर्व समाज आपल्या तळ हातावरती झेलतो. ही माझ्या मुक्ताबाईची कृपा आहे जाग करण्यामध्ये. म्हणून चांगल्या माणसाला, अज्ञानी माणसं विशाल बाबा ज्यांना काहीच माहीत नाही ना ते माणसं कधीच माणसाला त्रास देत नाही. अहो ज्यांना काहीतरी ज्ञान आहे चांगलेच माणसं चांगल्याच माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा सांगतो मी, चांगले माणसं चांगल्या माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण माणसाचं खच्चीकरण करू नका, माणसाला थांबू नका, त्याला चालना द्या, त्याला प्रोत्साहित करा. अरे एखाद्या मृदंगाचार्याने चांगला मृदंग वाजवला, वा अरे काय तुम्ही सुंदर वाजवता. त्यांना असं वाटलं पाहिजे एक बोल आपण चांगला बसवावा. दिन 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 इंत्रिकता, दिन 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 इंत्रिकता, इंत्रिकता ताता, इंत्रिकता ताता, इंत्रिकता ताता. एवढंच बोल पाठी बरं मावा.
ते कसं झालं, गुरुवर्य बाबाकडून भेटातून आम्ही आलो की गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य बाबा काय करायचे, भेटातली पोरं आहे मग उघडा. म्हणजे दरवाजा बंद केल्यानंतर सुद्धा बाबा म्हणजे काय प्रेम असतो. मोठे माणसं ते मोठे माणसं असतात, एकमेकाला सांभाळण्याचं काम हे मोठे माणसं करत असतात. आपण किती भाग्यवान मंडळ आहे. गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबा, गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले, गुरुवर्य वैकुंठवासी नत्तुसिंग बाबा, गुरुवर्य वैकुंठवासी म्हणजे मधुकर बाबा, हे किती मोठाल्या मंडळीचे आपण खरं तर आपण भाग्यवान मंडळी आहे की या परंपरेच्या आपण पायीक झालेले आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांनी आपल्याला जाग केलं म्हणून आपण जागे आहे. सज्जनो माय बापो, जीवनात कोणीतरी जागं करणारं पाहिजेत. माझे ज्ञानोबा आले, ज्ञानोबांना असं वाटलं लोकांना जर आपला त्रास होत असेल तर तोंड न दाखवलेलं बरं. सज्जनो माय बापो, ज्ञानोबराय सिद्धबेटमध्ये गेले. सिद्धबेटमध्ये गेल्यानंतर पर्णकुटी उघडली, पर्णकुटीमध्ये जाऊन बसले आणि पर्णकुटीमध्ये जाऊन बसल्यानंतर माझी चिमुकली मुक्ताबाई आली आणि माझी मुक्ताबाई पाहू लागली की दादा दिसत नाही. खरं तर प्रत्येक घरी एक तरी मुक्ता पाहिजे. ती मुक्ता सर्व दादांना जागी करत असते, ती मुक्ता सर्व भावांना जागी करत असते. आणि माझी मुक्ताबाई म्हणतात माझा ज्ञानदादा कुठे, माझा ज्ञानदादा कुठे, आणि पाहतात तर माऊली पर्णकुटीमध्ये बसलेले आहे. जागे करण्याबद्दल सांगतो. आणि पर्णकुटीमध्ये बसल्यानंतर माझी चिमुकली मुक्ताबाई गेली. का रे दादा, अरे तू का पर्णकुटी बंद करून बसला? नाही मुक्ता, मला लोकांना तोंड दाखवायचं नाही. नाही दादा, अरे असं जर खचून गेलं आणि असं जर थांबलं तर कसं होणार आहे दादा? अरे दादा असं कधी घडलं का की आपली जीवा आपल्या दातानेच चावली आणि कोणीतरी त्याची बत्तीसी पाडून टाकली? दादा जर असं कधीच होत नसेल तर तुम्ही कोण आहे तुम्हाला माहित आहे दादा? तुम्ही तर योग्यांची माऊली आहात दादा. आणि दादा योगी कोणाला म्हणतात तुम्हाला तर माहीत आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा, हे अपराध जना, जय हो, हे अपराध जना, हे दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा अपराध जनाचा, अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे विश्व रागाने अग्नी झालं तर संतांनी पाणी व्हावं. विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. दादा लोकांचे शब्द शस्त्र झाला तर संतांनी तो उपदेश मानावा. मिथ्या कल्पना मागे सारांत ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या माऊलींना जागे करणाऱ्या माऊली जर कोण असेल तर माझ्या माऊली मुक्ताबाई आहे. माझ्या माऊली
मुक्ताबाई आहे. मग संत संतांना जागं करतात. नामदेवरायांच्या जीवनातला प्रसंग चरित्र भाग आपल्याला माहीत आहे. आपली वेळ संपत आली की नामदेवरायांना सुद्धा कच्चं ठरवण्याचं काम जर माझ्या मुक्ताबाई करू शकतात. कोण नामदेवराय? साधी गोष्ट नाही महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव, ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो, अखंड ज्यांना देवाचा शेजार आहे, अशा नामदेवरायांना जाग्या करणाऱ्या माझ्या मुक्ताबाई आहे. त्याच्यापेक्षा 1400 वर्षे ज्यांनी तप केलं, एवढे 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवासी माझे चांगदेव महाराज म्हणतात, गुरुपुत्र झालो आज मी जन्माला आलो खरं, आणि गुरुपुत्र झालो माझ्या मुक्ताबाईचा. चांगदेव महाराजांना जागे करणाऱ्या माझ्या मुक्ताबाई आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, संत निरंतर जागृती देण्याचं काम करतात. का हो तुकोबारा? संत नुसती जागृती देण्याचं काम करतात का? तुकोबारा बोलतात नाही, संत जागृती तर देतातच, पण संत शिकवण्याचं सुद्धा काम करतात. अभंगाचं तिसरं सहज बोलणे हित उपदेश, 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 करणी सायाचा शिकारीती, करणी सायाचा शिकारीती, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, करुणी सायाचा शिकारीती, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. महाराज म्हणतात संत शिकवतात. खरं तर उद्धव बाबा चैतन्य महाराजच्या आवाजामध्ये खूप चैतन्य आहे, आणि आता मुक्ताबाईची कृपा झाल्यामुळे तर चैतन्यच निर्माण झालेलं आहे एकदम. विठाला विठाला खरं तर महाराज काय संतांची उपकार आहे आपल्यावरती. संत धरतीच्या हाती संत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. काय ताकद आहे महाराज. संतांनी ज्यांना जवळ केलं सर्व जग त्यांना जवळ करत असतं. सज्जन ओमाय बापा, संत शिकवतात. आपला विषय चालू होता पहिलं चरण. मग तुम्हाला मला पहिल्या चरणावर तिसऱ्या चरणावरती कसं गेलात तर जगद्गुरु तुकोबारांचं वाङ्मय म्हणजे श्रीमंताचं वाङ्मय. आणि श्रीमंताचं घर म्हटलं की एकच दरवाजारातनी प्रवेश करायला सर्व बाजूला दरवाजे असतात. तसं तुकोबारांचं अभंग म्हणजे श्रीमंतांचं वाङ्मय. त्याला खालून वरती जाता येतं, वरून खाली येता येतं, मधातून वरी जाता येतं. विठाला विठाला. पहिल्या चरणामध्ये आपण चिंतन केलं संत जागवतात, आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा बोलतात संत शिकवतात. करुणी सायास शिकविती. खरं तर महाराज आमचंच बघा, आम्हाला काहीच येत नाही, काहीच येत नव्हतं आणि आताही काही येत नाही. पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व गुरुवर्य मंडळीनं जवळ केलं, आणि सायास करून त्यांनी आम्हाला गीता असेल, विचारसागर असेल, पंचदशी असेल, ज्ञानेश्वरी असेल, अभंग असेल याची शिकवण दिली. आणि त्यांनी शिकवण दिल्यामुळे सर्व जग तळ हातावरती झेलतं. विठ्ठल विठ्ठल. संत सहज बोलतात
तर तुमचं आमचं हित होतं आणि तुम्ही आम्ही सहज बोलतो तर एका घराची 2 घरं होतात. आपण म्हणा मी सहज बोललो बा, अरे तू सहज बोलला पण ते फुटले ना घरं. महाराज म्हणतात तसं नाही, संत सहज बोलतात. माझ्या मुक्ताबाई सहज बोलल्या, दादा ताटी उघडा. किती माझे माऊलींनी ज्ञानेश्वरी घडवली. संत सहज बोलतात. वाल्याचा वाल्मिक होतो, मारा मारा यही मंत्र उनकी अंतर भेदा वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. संत सहज बोलतात तर तुमचं आमचं हित होतं म्हणून ज्ञानोबा बोलतात. म्हणून रिकामे तोंड करू गेली बडबड की गीता ऐसे थोरा तोडले. ज्ञानोबाला बोलतात माझ्या रिकाम्या तोंडाने बडबड केली पण गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा सहज बोलले तर ज्ञानेश्वरी घडली. तुकोबराय सहज बोलले तर गाथा घडला. माझे नाथराय सहज बोलले तर एकनाथी भागवत घडलं. संतांच्या सहज बोलण्यामध्ये शिकवण्यामध्ये तुमचं आमचं हित आहे म्हणून सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास कविती. का हो महाराज, संत जागवतात हे आम्हाला कळलं, संत शिकवतात हे आम्हाला कळलं, पण संत अजून काय करतात अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाच धेनु वेचे चित्ती, तुका म्हणे वाच धेनु वेचे चित्ती,
मज सांभाळी हरी तैसे तैसे मज तैसे मज येती राम सांभाळे ते राम तैसे हरी तैसे मज मज येती तैसे मज येती सांभाळी काय द्यावे त्यासी भावे उतरा भावे उतरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरा बोलतात. तुका म्हणे वत्स धनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, ज्याप्रमाणे वत्साचा सांभाळ गाय करते, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये फक्त बाळच असतं आपलं, त्याप्रमाणे गायीच्या चित्तामध्ये आपलं वासरूच असतं, वत्सच असतो. लक्ष देऊन ऐका. महाराजांना आईचा दृष्टांत कमी वाटला म्हणून गायीचा दृष्टांत दिला. लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकामध्ये गावो विश्वस्य मातरम, या विश्वाची माता जर काय असेल तर ती गोमाता आहे. लक्ष देऊन ऐका. जब स्वामी विवेकानंद जी अमेरिका देश में गए और जाने के बाद कुछ लोग कहने लगे, स्वामी जी आपके भारत देश में, आपके हिंदुस्तान में कौन से जानवर का दूध अच्छा है? स्वामी विवेकानंद जी कहने लगे, हमारे देश में, हमारे भारत देश में, हमारे हिंदुस्तान में भैंस का दूध अच्छा है. लोग कहने लगे, स्वामी जी आपके भारत देश में, आपके हिंदुस्तान में गौ को मानते हैं और आप तो भैंस का दूध कहते हैं, ऐसा क्यों? स्वामी विवेकानंद जी कहने लगे, आपने क्या कहा? कौन से जानवर का दूध अच्छा है? इसलिए मैंने भैंस का कहा, क्योंकि हमारे भारत देश में, हमारे हिंदुस्तान में, अरे गौवा कोई जानवर नहीं, गौवा तो हमारी माता है और माते का दूध नहीं होता, वो तो अमृत होता है. गाईचं दूध नसतं, ते अमृत असतं. म्हणून हिंदू मुस्लिम सिख भाइयों, अरे गौवा सबको लगती है, क्योंकि इस देश के अर्थशास्त्रों को गो माता की शक्ती. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळी. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, संत जागवतात, संत शिकवतात, संत सांभाळतात आणि या सर्वांगाने संत आमचं पालन पोषण करतात. त्यामुळे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. त्यांना काही जरी दिलं तरी कमी पडतं. आणि तसंच आहे माझ्या सर्व गुरुबंधू मंडळीला, आज काही जरी दिलं तरी कमी पडतं. पण ज्ञानोबरांच्या भाषेसारखं बरं का दिवटे गुरुजी, नितीन बाबा एकच, या लागे आता स्तुती सांडुनी सर्वता, चरणी ठेवी जे माता हेची बले विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई, 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 रखुमाई.
कुमार विठोबार खुमाई हा विठोबार खुमाई हरि हरि विठोबार खुमाई राम विठोबार खुमाई हरि जय जय भगवान की जय आवडी ज्ञानेश्वर महाराज जय शक्ती मुक्ताबाई की आई साहेबाच्या दरबारामध्ये सप्तशताब्दी रौप्य महोत्सव अंतर्धान सोहळा आई साहेबाच्या दरबारामध्ये चालू आहे. खरं तर प्रत्येकजण आई साहेबाच्या दरबारामध्ये आलं की प्रत्येक गोष्टीची सपकाळ साहेब हार घेत असतं. आज सुद्धा मला हाराचे हार घ्या वाटते. आई साहेबाच्या दरबारामध्ये खरं तर एवढे मोठे काय ताकद आहे महाराज, ही साधी गोष्ट नाही. काय सांगू आता संतांचे उपकार आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी ठेवीता हा पायी जीव थोडा. आपण आई साहेबांनी आपल्यावरती एवढे उपकार केलेले आहे, आपण जीव जरी दिला तरी कमी पडतो. लक्ष देऊन ऐका, भागवतामध्ये विषय आलेला आहे. आई साहेब रुक्मिणी माता म्हणतात काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि रामायणामध्ये माझे हनुमंतराय म्हणतात काय द्यावे त्यासी व्हावे रामप्रभू म्हणतात. लक्ष देऊन ऐका, हनुमंतराचे एवढे उपकार झाले की माझे रामप्रभू म्हणतात. रामप्रभू बोलतात वायुपुत्रा तुझा उपकारू मज श्रीराम झाला थोरू, तो न फिटे साचारू नानावतारू धरिताय. हे वायुपुत्र हनुमंतराया, मी अनेक अवतार घेतले तरी तुझ्या ऋणातून उत्तीर्ण होणार नाही. तसेच तुकोबारा बोलतात संतांनी माझं जीवन घडवलं म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीता पायी जीव थोडा. म्हणून सज्जनोमाय बापो, आपल्याकडे सुद्धा आई साहेबांना देण्यासाठी काहीच नाही, फक्त एकच आहे, 2 हात आहे आणि 1 मस्तक आहे. म्हणून एकदा त्यांचं आई साहेबांचं बाबा चिंतन करू सर्वांनी. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ता ओम नमो चित्कला संत मुक्ता. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 ओम नमो
द्यावे त्याशी भावे. आणि सर्वात आनंद घेतला आमच्या नितीन बाबांनाच. संगत करे बडे की तो बढते बढते विठाला. उद्धव बाबा असा आनंद कुठे येत नाही. आपले तो आपले होते, आपले माणसं आपलेच असतात. काय आनंद, असा आनंद आम्ही लातूरला कुमट्याला घेतला होता, तो आनंद इथे घेतला. असो, पुनश्च आमचे गुरुबंधू आदरणीय विशाल बाबा, जोडून या धन उत्तम व्यवहारे या जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या वचनाचा अंगीकार करून लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपापला पद्धतीने सुंदर व्यवहार करून जीवन जगणारे, परमार्थ करणारे चैतन्य साऊंड सिस्टमचे मालक चालक जे सोमनाथ आबा हिवाळे, आमचे काका महाराज दिवटे गुरुजी, नितीनजी महाराज, चैतन्य महाराज, या सर्वांना एकत्र करणारे गुरुवर्य बाबा. फार मोठे अधिकारी व्यक्तिमत्व आहे, पण मोठे माणसं तेच, मी अगोदरही बोललो कीर्तनात, लहान माणसाला जवळ करतात ते. म्हणून गुरुवर्य रवींद्र बाबा हरणे, गुरुवर्य विनायक बाबा हरणे, गुरुवर्य उद्धव बाबा आदी करून सर्व मंडळी, सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आमचे सर्व गुरुबंधू मंडळीमुळे खरं तर सर्वच कीर्तनकार सर्वच ठिकाणी आपापल्या पद्धतीने, कोणी गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र आणि बाहेर, पण हा आनंद काय आगळा आणि वेगळा आहे. प्रत्यक्ष आई साहेबांच्या दरबारामध्ये सेवा आहे. म्हणून जालन्याहून आज ज्यांचं सुंदर आपण भजन ऐकणार आहे, म्हणजे किशोर गुरुजी दिवटे, आदरणीय काका महाराज खैरे, आमचे शरद दादा, सर्व मंडळी या ठिकाणी आलेत. गणेश भैया, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. या आपल्या माझी माऊली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वत्र संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करत आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आमच्यासोबत आलेले आमचे किरण महाराज देशमुख मासरूळकर, निवृत्ती महाराज शिंदे कोसगावकर, आमचे भागवत महाराज पालकर मोहळाईकर आणि माझे सर्व गुरुबंधू मंडळी, पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. हा, आमचे दादा शिंदे दादा, मराठी व्हॉट्सअप म्हणजे सर्वत्र माझी माऊली मराठी चॅनल असेल, माझी माऊली चॅनल असेल, आपले कीर्तनकार प्रत्येक ठिकाणी गेले पाहिजेत याचं सर्वत्र संदेश देणारे हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी हजर आहे. म्हणून पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्या संतांचे आपल्यावरती उपकार आहे त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्याप्रमाणे आईसाहेब मुक्ताबाईंनी बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते गुरुनाम गुरु स्वानंद सुखनेवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व गुरुवारी मंडळीचं म्हणून झालेली सेवा पुनश्च या ठिकाणी आईसाहेबांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल बोले रे गुरे रे बापुडे हरि करा महाराज तुम्ही सिद्ध नाही चारिला अधिकार क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया हरि करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम त्रय जननी देवाची संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे मुक्ताई सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आईसाहेबांच्या 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघ आणि संपूर्ण मुक्ताई फडावर सेवा करणाऱ्या सगळ्याच वारकऱ्यांच्या वतीने तथा कुराबडोदा परिसराच्या वतीने आणि आदरणीय सोमनाथ महाराज हिवाळे यांना सोबत घेऊन आपण या सुंदर सप्ताहाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातील सगळ्याच फडकऱ्यांची सप्ते इथं होत आहेत, परिसराची सप्ते होत आहेत, पण आम्ही आपल्याला हाक दिल्यानंतर आपण या छोट्याशा नियोजनाला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करून दिलं. सगळ्यांचाच मोलाचा वाटा
या सप्ताहामध्ये आहे. आदरणीय ज्यांचं आज कीर्तन आपण श्रवण केलं, मुक्ताबाईचे निष्ठावंत वारकरी हरिभक्त परायण परमश्रद्धेय विष्णू महाराज सास्ते, सोमनाथ भाऊंचं आणि महाराजांचं बोलणं झालं, महाराजांचं माझंही बोलणं झालं. एका फोनमध्ये एका निरोपामध्ये महाराजांनी आईसाहेबांची सेवा स्वीकारली. आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे की आपल्याला मुक्ताबाईच्या या पवित्र रवळामध्ये आईसाहेबांच्या समाधीच्याच विनामंडपामध्ये आईसाहेबांच्या सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतं आहे आणि खूप आनंद. नाही आनंदाशी जोडा, या जगातल्या कुठल्याही आनंदाची बरोबरी आईसाहेबांच्या भजनामध्ये होत नाही. आमचे बाबा महाराज बोलले की तुम्ही टाळ घेऊन उभा राहता, आम्हाला आमच्या गुरुवारी हरणे बाबांची शिकवण आहे. महाराजसुद्धा कोणत्याही कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतात. त्यामुळे या फळावरच्या विद्यार्थ्यांना आम्हाला इथं आल्यानंतर आमचं पद, आमची प्रतिष्ठा, आमचा मान, आमचा सन्मान हे सगळं आईसाहेबांच्या उंबरठ्याच्या आधीच ओलांडून, मला असं वाटतं आईसाहेबांचा उंबरठा प्रत्येकानं ओलांडला पाहिजे. ते सगळं बाहेर ठेवायचं. संतांच्या दरबारामध्ये काय महाराज, आईसाहेबांच्या दरबारामध्ये आपण सगळे मुक्ताईंचे दास आहोत, सेवक आहोत. सेवकाच्याच भूमिकेमध्ये महाराजांनी जालना ते इथपर्यंतचा प्रवास केला आणि कीर्तन सेवा संपन्न केली. मान्यवर मंडळी या सप्ताहाला भेटी द्यायला येत आहेत. आज महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब दुपारी भोजनाला सुद्धा आले होते. जिल्हा बँकेचे चेअरमन सौ रोहिणीताई खडसे खेवलकर ताईसाहेबसुद्धा इथं येऊन गेल्यात. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील साहेबांचा संध्याकाळी येण्याचं ठरलं होतं, पण फोन आला की मी उद्या पहाटे येतो आहे, उद्या सकाळी साहेब आपल्या सप्ताहाला भेट द्यायला येणार आहेत. मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती आदरणीय निवृत्तीभाऊ पाटील दररोज भोजनासहित, कथेसहित, हरिपाठासहित सगळ्याच वेळेला उपस्थित आहेत आणि पूर्णत्वावर सहकार्य आदरणीय निवृत्तीभाऊ पाटलांचं या कार्यक्रमाला आहे. मी महाराजांबरोबर आलेले महाराजांचे सर्व सहकारी आणि आज आलेले आदरणीय मराठी हॉटस्पॉट या चॅनलचे मालक आदरणीय शरददादा शिंदे, खरं तर त्यांची फराळाची सुद्धा व्यवस्था आहे. फराळाची एक पंगत त्यांनी घेतलेली आहे, एक अन्नदान त्यांचं आहे. त्यांचा माझा फारसा असा निकट परिचय झाला नाही, पण त्यांची जी टीम आहे ती सांभाळणारी, त्यांचा परिचय या कार्यक्रमाच्या निमित्तानं चांदई अकोला परिसरात फिरत असताना झाला आणि ते सुद्धा हॉट असल्यामुळे आणि हॉटस्पॉट असल्यामुळे त्यांनी खूप वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं एक योगदान, तरुण मंडळींचा चांगला फेस सध्या माझी माऊलीकडे, मराठी हॉटस्पॉटकडे आहे. कारण या लोकांची मेहनतसुद्धा आहे, प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये हे सगळं काही पोचवताना असते. आज ज्यांची कीर्तनालय आणि आता कीर्तन झाल्यावर लगेच ज्यांचं भजन होणार आहे, महाराष्ट्रातील काही ख्यातनाम गायकांपैकी ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असे आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र किशोरजी महाराज दिवटे गुरुजी महाराजसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. लाखो लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये सेवा करणारी मंडळी. वास्तविक इथं समाज काही नाही फारसा, पण इथं कोणी जरी नसलं तरी मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती. सर्वत्रा वरिष्ठ म्हणजे सगळ्या वरिष्ठांच्या सर्वत्र यादीमध्ये ज्या वरिष्ठ आहेत, नुसत्या वरिष्ठ नाही, वरिष्ठांची जी यादी आहे त्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेलं दैवत महाराज आपलं भजन ऐकताय, आपली साधना ऐकताय. मी कालही बोललो, आतापर्यंतच्या जीवनात केलेल्या सेवेचा हा परिणाम आहे की आपल्याला इथं सेवा सादर करता येते आणि मुक्ताई ती सेवा श्रवण करतात. हे भलं मोठं भाग्य आहे. आदरणीय ज्यांची ग्रामस्थ मंडळींची सकाळी पंगत झाली ते ग्रामस्थ मंडळी हिवरा, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. हिवऱ्याचं आहे का कोणी? त्यांना आपण प्रतिमा देणार आहोत. आज ज्यांचं अन्नदान आहे आता ते ग्रामस्थ मंडळी निंबोरासीम, म्हणजे भजनी मंडळ निंबोरासीम, इथं भजनी मंडळ उपस्थित आहे. सगळ्याच भजनी मंडळाचा माझा परिचय, सगळ्यांची मी नावं घेऊ शकतो, पण सगळ्यांबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये खूप खूप प्रेम आहे. मी पिंपरी नांदूला कीर्तनाला गेलो आणि सहज ते शुभमला मुलगा झालेला तिथं कीर्तन होतं, सहज म्हटलं एक पंगत खाली, 3 पंक्ता खाली होत्या त्या दिवशी, घेऊन टाका, कोणी आहे का, कोणाची इच्छा आहे का. म्हटलं पंक्ता म्हणजे आमच्याजवळ पंक्ता शिल्लकच आहे तशा, पण आम्ही ठेवल्या आहे. कारण आमच्या पंक्ता जेवढ्या शिल्लक राहिल्या तो एक निरोप फक्त मार्केट कमिटीचे सभापती निवृत्ती भावना द्यावा लागतो. एक निरोप दिला म्हणजे पंक्ता किती शिल्लक आहे याचा विचार नाही, ते भरत राहा, तुम्ही फक्त नावं लिहत राहा. असं अन्नदानाच्या बाबतीत अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे आहे की नाही, अशी अवस्था निवृत्ती भाऊंची. खरंच खाऊ घालायचं काम कोणी करावं तर आमच्या निवृत्ती भाऊंनी करावं. मोठाही सप्ताह असेल त्यांच्यासोबत समोर सांगू नये, पण 1-1 वाजेपर्यंत उभा राहिलेला माणूस मी पाहिलेला आहे, मी अनुभवलेला आहे. ते निवृत्ती भाऊंच्या समोर सांगू नये, पण मुक्ताबाईंनी त्यांचं फळसुद्धा त्यांना भरपूर दिलेलं आहे आणि देत आहेत.
असो, त्या निंबोरा ग्रामस्थ मंडळींना मी विनंती करतो की आपण यावं आणि आपला निवृत्तीभवनच्या हस्ते आईसाहेबांची प्रतिमा आपण स्वीकारावी. सर्व भजनी मंडळ या, म्हणजे एक फोटो काढता येईल. माझी माऊलीवरून आपण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे त्यांना आम्ही काही पुरस्कार देऊ शकत नाही, पण हा आईसाहेबांचा प्रसाद आहे. आईसाहेबांचा प्रसाद आपण या ठिकाणी स्वीकारावा. मी आदरणीय शिवासर उज्जैनकर यांना विनंती करतो की गुरुवारी हरणे बाबा आणि संपूर्ण मुक्ताबाई फडाच्या वतीने, अखिल भारतीय वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीने, संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने हा छोटासा सन्मान आईसाहेबांचा प्रसाद आपण स्वीकारावा. उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी, खूप सामाजिक कार्य आपल्या हातून घडावं. आईसाहेबांची कृपा शक्ती. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन. स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर.